नमस्कार. आज आपण एका खूप मोठ्या आणि तितक्याच गुंतागुंतीच्या कायदेशीर लढाईबद्दल बोलणार आहोत. विचार करा, तुम्ही कुठेतरी पैसे गुंतवलेत आणि ती कंपनीच अचानक दिवाळखोरीत गेली, तर तुमच्या पैशांचं काय होणार? चला, आज अशाच एका केसबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे ही रक्कम, तब्बल 30,86,00,000 रुपये. आणि हे पैसे कुणा एका दोघांचे नाहीत, तर तब्बल 656 गुंतवणूकदारांचे आहेत. त्यांची कष्टाची कमाई जी एका फंडमध्ये अडकली होती. आणि इथेच खरा पेच निर्माण होतो. जी कंपनी पैसे देणार होती, तीच जर दिवाळखोर झाली, तर या पैशांचं भविष्य काय? गुंतवणूकदारांना ते परत मिळतील का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अशा परिस्थितीत कायदा कोणाच्या बाजूने उभा राहतो? ह्या प्रश्नाभोवतीच आजची सगळी चर्चा फिरणार आहे. तर ही गोष्ट सुरू कुठून झाली? चला थोडं मागे जाऊया आणि या फंडाबद्दल समजून घेऊया, ज्याचं नाव होतं ओशन्स 8 फंड. तर बघा, 2006 साली हा फंड सुरू झाला. कल्पना खूपच भारी होती. 656 श्रीमंत गुंतवणूकदारांकडून तब्बल 102 कोटी रुपये गोळा केले गेले. आणि ह्या पैशातून काय करायचं होतं? तर मौल्यवान पेंटिंग्स, शिल्प अशा कलाकृतींमध्ये गुंतवणूक करून नफा कमवायचा होता. ऐकायला तर हे सगळं खूपच छान वाटतं, नाही का? पण गोष्टीत नेहमी एक पण असतोच. लवकरच शेअर बाजारावर लक्ष ठेवणारी संस्था म्हणजेच सेबी या प्रकरणात आली. आणि जेव्हा सेबीने या फंडाची चौकशी सुरू केली, तेव्हा त्यांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. सेबीला असं आढळलं की हा 8 फंड म्हणजे एक प्रकारची सामूहिक गुंतवणूक योजना म्हणजे CIS होती. आता हे CIS म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा अनेक लोकांकडून पैसे गोळा करून ते एकाच ठिकाणी गुंतवले जातात आणि त्यातून मिळणारा नफा सगळ्यांना वाटून दिला जातो, पण अशी योजना चालवण्यासाठी सेबीची परवानगी लागते, जी या फंडाने घेतलीच नव्हती. म्हणजे सेबीने थेट सांगितलं की हा फंड बेकायदेशीर आहे. त्यांनी कंपनीला आदेश दिला की ही योजना तात्काळ बंद करा आणि ज्यांचे पैसे घेतले आहेत ते सगळे पैसे 10% व्याजासकट परत करा. इथे सेबी गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी पुढे आली होती. पण इथे कहाणीत एक जबरदस्त ट्विस्ट आला. सेबीच्या आदेशाचं पालन करण्याऐवजी त्या कंपनीने स्वतःलाच दिवाळखोर म्हणून जाहीर करण्यासाठी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकडे म्हणजे NCLT कडे अर्ज केला आणि तो अर्ज स्वीकारलाही गेला. आता दिवाळखोरी कायद्यात एक खूप महत्त्वाची संकल्पना आहे, ती म्हणजे अधिस्थगन किंवा मॉरटोरियम. हे एक प्रकारचं कायदेशीर सुरक्षा कवचच असतं. एकदा का हे कवच कंपनीला मिळालं की तिच्यावर कोणीही पैसे वसुलीसाठी केस करू शकत नाही, जुन्या केसेस पुढे चालवू शकत नाही, म्हणजे सगळ्या कायदेशीर कारवाया जागीच थांबतात. आणि यामुळेच एक मोठी कायदेशीर लढाई सुरू झाली. एका बाजूला होती सेबी, जी गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवण्यासाठी लढत होती, आणि दुसऱ्या बाजूला होता दिवाळखोरीचा कायदा, जो त्या कंपनीला प्रत्येक वसुलीपासून वाचवत होता. न्यायालयात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद जोरदार होते. सेबीचं म्हणणं होतं की हे पैसे कंपनीचे नाहीतच, ते गुंतवणूकदारांचे आहेत आणि ते एका वेगळ्या ट्रस्टमध्ये आहेत, त्यामुळे त्यावर दिवाळखोरी कायद्याचा परिणाम व्हायला नको. याउलट कंपनीने बचाव केला की कायद्यानुसार सगळ्याच वसुली थांबल्या आहेत आणि आम्ही तर फक्त फंडाचे मॅनेजर होतो, कंपनी आणि फंड या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. या प्रकरणात न्यायालयाने एका जुन्या निकालाचा आधार घेतला, जो खूप महत्त्वाचा ठरला. याआधी अंजू अग्रवाल नावाच्या एका केसमध्ये अपील न्यायाधिकरणाने स्पष्ट केलं होतं की जेव्हा सेबीचा कायदा आणि दिवाळखोरीचा कायदा म्हणजे INB कोड यांच्यात संघर्ष होईल, तेव्हा दिवाळखोरीचा कायदाच वरचढ ठरेल. तर मग दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि जुने निकाल बघितल्यानंतर न्यायाधिकरणाने आपला अंतिम निर्णय दिला. तर न्यायालयाने सेबीचा अर्ज का फेटाळला याची 4 मुख्य कारण होती. पहिलं, दिवाळखोरी कायद्याचं अधिस्थगन हे सर्वोच्च आहे, त्याच्या आड कोणी येऊ शकत नाही. दुसरं, कोर्टाने मानलं की कंपनी आणि 8 फंड या 2 वेगवेगळ्या कायदेशीर संस्था आहेत. तिसरं, याचाच अर्थ असा की सेबी फंडाचे पैसे कंपनीच्या मालमत्तेतून वसूल करू शकत नाही, कारण ते टार्गेटच चुकीचं आहे. आणि चौथं, कोर्टाने सेबीला एक वेगळा मार्ग दाखवला की तुम्ही कंपनीऐवजी त्या फंडासाठी जबाबदार असणाऱ्या डायरेक्टर्सवर वैयक्तिक कारवाई करू शकता. आणि याचा अंतिम परिणाम काय झाला?
न्यायालयाने गुंतवणूकदारांचे 30.86 कोटी रुपये कंपनीच्या मालमत्तेतून वसूल करण्याची सेबीची मागणी सरळ फेटाळून लावली. हा गुंतवणूकदारांसाठी आणि सेबीसाठी एक मोठा धक्का होता. तर मग या संपूर्ण प्रकरणातून आपण काय शिकायचं? सगळ्यात मोठा धडा हा आहे की भारताचा दिवाळखोरी आणि नादारी कायदा म्हणजे IBC हा प्रचंड शक्तिशाली आहे. इतका की तो सेबीसारख्या मोठ्या संस्थेच्या अधिकारांवरही मात करू शकतो. या कायद्याचा मुख्य उद्देश कंपनीला वाचवणे हा असतो. त्यामुळे नवीन मालकाला ती कंपनी क्लीन स्लेटवर म्हणजे जुन्या कर्जांच्या आणि दाव्यांच्या ओझ्याशिवाय मिळते आणि गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी एका लांब आणि अधिक किचकट कायदेशीर प्रक्रियेचा सामना करावा लागतो. आणि हे सगळं आपल्याला एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं. दिवाळखोरी कायदा कंपन्यांना वाचवण्यासाठी बनवला आहे हे खरं आहे, पण जेव्हा एखादी कंपनी वाचते तेव्हा तिच्या जुन्या चुकांची आणि जबाबदाऱ्यांची खरी किंमत शेवटी कोण चुकवतं यावर नक्कीच विचार करायला हवा.